त्या आंदोलनाचे मुद्दे काय होते तर नीट परीक्षामध्ये झालेली धांदली, नीट परीक्षामध्ये झालेला तो घोळ, तो पेपर फुटी, पेपर लीक, त्याच्यावर त्या विषय होता आणि त्यांना न्याय कोणाला मिळवून द्यायचा होता तर विद्यार्थ्यांना. मित्रांनो, हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांचे उद्दिष्ट आणि हे उद्देश होते. तुम्हाला या आंदोलनात तुम्हाला हे उद्देश आणि उद्दिष्ट पाहायला मिळालीत का? मित्रांनो, जर ते पालक जे आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकले ना, तर जबाबदारी त्यांची आहे. जर ते आंदोलन तुम्ही शांततेपणे पार पाडू शकलात नाही तर ते जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही राजकीय परीक्षक असाल, तुम्ही राजकीय विरोधक असाल, तर तुम्हाला सांभाळून बोलायला हवं होतं. संविधानाच्या चौकटीत, कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून भाषणं करायला हवी होती. आणि जी भाषणं तुम्ही प्रोवोक करण्यासाठी जी केली, त्या भाषणामुळे जे काय घडलं, जे काय सार्वजनिक स्थळावरती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार? हे पक्षश्रेष्ठी घेणार का? ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, जे उद्धव ठाकरे, ते राज ठाकरे घेणार का? हेच ते वास्तव आहे. चर्चा होणं आवश्यक आहे, शास्त्रार्थ होणं आवश्यक आहे. तर ही चर्चा घडवून आणा कमेंट बॉक्समधून किंवा तुमच्या सामाजिक माध्यमातून किंवा तुमच्या घरी या चर्चा घडवून आणा, आपापल्या त्या पाल्यासमोर, त्या विद्यार्थ्यांसमोर, त्या मुलांसमोर, विद्यार्थ्यांसमोर. तरच काहीतरी निष्पन्न होईल, तर या देशाचा उद्धार होईल, राष्ट्राचा उद्धार होईल. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. वास्तवावर बोलू का ज्यामुळे शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परत लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्त नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, आंदोलन तुम्ही पाहिलं, जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीने केलेलं आंदोलन. त्या आंदोलनाचे मुद्दे काय होते तर नीट परीक्षामध्ये झालेली धांदली, नीट परीक्षामध्ये झालेला तो घोळ, तो पेपर फुटी, पेपर लीक, त्याच्यावर त्या विषय होता आणि त्यांना न्याय कोणाला मिळवून द्यायचा होता तर विद्यार्थ्यांना. मित्रांनो, हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांचे उद्दिष्ट आणि हे उद्देश होते. तुम्हाला या आंदोलनात तुम्हाला हे उद्देश आणि उद्दिष्ट पाहायला मिळालीत का? जे आंदोलन एका दिवसासाठी त्याला मान्यता मिळाली होती, तरीसुद्धा मोदी सरकारने त्यांना रोखलं नाही आणि त्याने तब्बल 20 दिवस तिथे आंदोलन केलं. त्या 20 दिवसाच्या अगोदरसुद्धा तिथे आंदोलन केलं होतं या अभिजित दिपकेने, 1 दिवसाचं. ज्यावेळी ते आलेत अमेरिकेवरून, त्या पॅराशूटने उतरलेत आणि त्याच्यानंतर जे त्यांनी आंदोलन केलं ते 2 तासात त्यांनी गुंडाळलं होतं. नंतर ते अनेक राज्यामध्ये गेलं, आंदोलन केलं, तेथे बोरिया वाजला. हे त्यांच्या लक्षात आलं आपल्या आंदोलकाला समर्थन नाही आहे. मग त्यांनी वांगचुंगला बोलवलं. वांगचुंग ज्यांनी अनेक पेटेंट, जे अदृश्य पेटेंट आहेत, ते पेटेंट कशावरती तर त्यांनी लावलेल्या शोधावरती. आज तगेत कोणाला सापडले नाही ते पेटेंट. त्यांनी हजारो जे काय पेटेंट मिळवले त्याचा शोध अजून लागलेला नाही. ही व्यक्ती कोण आहे तर काँग्रेसच्या एका विधायकाची चा चिरंजीव मुलगा. म्हणजे यांची विचारधारा काय तर काँग्रेसी आहे, अगदी स्पष्ट होते. म्हणजे राजकारणाशी त्याचा संबंध आहे आणि तो कोणाच्या मार्फत आहे तर काँग्रेसच्या. मित्रांनो, तो तिथे येऊन बसलेत, त्यांनी उपोषण केलं. त्याच्या उपोषणाच्या वेळी जे काय तुम्ही पाहिलं ते उपोषण करतायत, ते उपाशी आहेत त्या मंचावरती. आता ती व्यक्तीसुद्धा सरळ नाही आहे, पण आपण पकडूया ते उपोषण करतायत. त्यांनी प्रामाणिकपणे तिथे उपोषण केलं नाही, अगदी लपून छपून सगळ्या ते आपल्या कारवाया करत होतं, खाणं पिणं चालू होतं. ते तुम्ही पाहिलंच, त्या कॅमेऱ्याने ते सर्व कॅच केलेलं आहे. पण मित्रांनो, त्यांनी जेव्हा ते उपोषण केलं, त्या उपोषणाच्या वेळेला तिथे जो काय खाद्य संस्कृती सुरू झाली होती तो तुम्ही पाहिलीच असाल. त्या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचं खाद्य तिथे उपलब्ध झालं होतं. बिर्याणीपासून कचोडी ते समोसे वगैरे वगैरे. त्या खाद्यांवरती आपण जास्त चर्चा करूया नको. आणि सोनम वांगचुंगच म्हणाले, तुम्ही अगदी रगडताय, खाताय, ढोसताय आणि मी इथे उपाशी आहे. 1 दिवस 24 ताससुद्धा तुम्ही उपाशी राहू शकत नाही. त्याने आव्हान केलं. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. तिथे काय चर्चा होत होती, कसल्या घोषणा, कसले स्लोगन होते तर मोदींना शिव्या घालणं, अमित शहांना शिव्या घालणं, त्या भारतीय जनता पार्टीला, त्या RSSला शिव्या घालणं.
त्याच्या पलीकडे जाऊन काय धर्म, एकही रहेगा अल्लाह, एकही रहेगा अल्लाह, म्हणजे तुम्ही विचार करा धर्मावरती. आता हिंदू धर्माला शिव्या, सनातन धर्माला शिव्या, त्या मंदिरांवरती अभद्र टिप्पणी, हे सर्व तिथे चालू होतं आणि उघड्या डोळ्याने आपण पाहत होतो. मग हे मुद्दे होतेत का? हा विषय होता का? नाही मित्रांनो. म्हणजे त्यांना या आंदोलनातून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, विद्यार्थी म्हटलं की त्याने विद्यार्जन केलं असं आपण गृहीत धरतो. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जेव्हा त्याचा उल्लेख करतो त्यावेळी त्याने विद्यार्जन केलंय, म्हणजे तो ज्ञानी झालाय, त्याने ज्ञान संपादन केलंय. मग असा ज्ञान संपादन करणारा व्यक्ती अशी अभद्र भाषा वापरतो का? शिव्यागाळ करतो का? जर आपल्या वडिलांची एखादी चूक असेल, आपण कुटुंबाचाच विचार करू, एखादी चूक घडली कळत नकळत आपण असं धरू, तेव्हा वडिलांनी जर त्याच्यावरती जरा दबाव आणला असेल आणि त्याला त्या पाल्याला, त्या आपल्या मुलाला ते मान्य नसेल, तर तो ज्यावेळी विरोध करेल त्यावेळी आपल्या वडिलांना शिव्यागाळ करेल का? तो वडिलांचा उद्धार करेल का? नाही करणार. मग हे जे तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वतःला म्हणवत होते, जेनजी जे उपस्थित होते, ते पंतप्रधानांना शिव्या घालत होते, लक्षात घ्या. आणि फक्त पंतप्रधानांनाच नव्हे तर हिंदूंना शिव्या घालत होते, सनातनला शिव्या घालत होते, मंदिरांवरती अभद्र टिप्पणी करत होते. ही जी त्यांची वाचाळ परिस्थिती होती ना, ती काय तर ते विद्यार्थी आहेत हे सांगते का? विद्यार्थी आहे म्हणून ते प्रदर्शन करतायत का? विद्यार्थी तसा नसतो मित्रांनो. संस्कार आणि संस्कृती सुद्धा महत्त्वाची आहे. बहिणाबाई चौधरी ह्या सुद्धा एक सुशिक्षित होत्या. भले त्या शाळेत गेल्या नाहीत, ते पदवीधर झाले नाहीत, पण त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितेवरती आता जो स्वतःला सुशिक्षित सांगतो, पदवीधर सांगतो, तो त्याच्यावरती PhD करतो, डॉक्टरेट करतो. हास्यास्पद आहे की नाही? मग जर आपण त्या बहिणाबाई चौधरीला अशिक्षित म्हटलं तर ती अशिक्षित आहे का? नाही मित्रांनो. ती संस्कारित आहे, सुसंस्कृत आहे आणि त्या संस्कारितपणेमुळे आणि सुसंस्कृतपणे तिने त्या कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कवितांवरती PhD केली जाते. मग तुम्ही मला सांगा, विद्यार्थी कोणाला म्हणावं, विद्यार्थिनी कोणाला म्हणावं? तुम्ही ठरवा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, पदवीधर झाला म्हणून विद्यार्थी नव्हे, तो सर्टिफिकेट ते कागद मिळवला म्हणून विद्यार्थी नव्हे. असे अनेक या भारतात ज्यांनी शाळाही पाहिली नाही आहे, त्या शाळेचा उंबरठाही ओलांडला नाही आहे, असे अनेक लोक आहेत, असे विद्वान आहेत. त्या विद्वानाने आपल्या अभ्यासातून, आपल्या ज्ञानातून, आपल्या प्रयोगातून देशाला, जगाला, समाजाला काहीतरी दिलेलं आहे. ते खरं बघायला गेलं तर ते कोण आहेत? सुशिक्षित आहेत. मग यांना सुशिक्षित म्हणावं का? यांना ज्ञानी म्हणावं का? यांना विद्यार्थी म्हणावं का? मित्रांनो, मी त्यांना दोष देत नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना दोष देत नाही आहे. जे विद्यार्थी स्वतःला म्हणवतात, तथाकथित विद्यार्थी, तथाकथित ते जेनजी, त्यांना मी दोष देत नाही आहे. याच्यात दोषी कोण आहे तर त्यांचे पालक, त्यांचे आई वडील, त्यांचं संगोपन करणारं, त्यांना सुसंस्कृत बनवणारे, त्यांनीच त्यांना जर मार्गदर्शन व्यवस्थित केलं नसेल, त्यांना टोकलं नसेल, त्यांना रोखलं नसेल, तर ही परिस्थिती येणारच. मग पहिल्यांदा गुन्हेगार कोण आहे तर त्यांचे पालक आणि त्यांचे ते आई वडील, हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांनी त्या आपल्या मुलांना घडवलं नाही. तो कुंभार मडकी घडवू शकला नाही, ते कच्चे मडके घडवले त्याने. मग ती मडकी फुटणारच, त्या मडकेतून गळती होणारच आणि तीच गळती झालेली आहे. आणि त्या गळतीमुळेच ही अवाच्य भाषा वापरली गेली, शिव्यागाळ करण्यात आल्या, जे काय तिथे तमाशा गेला, नाचधंदे झालेत, त्याच्यावरून ती सुसंस्कृत पिढी वाटली का तुम्हाला? त्या पिढीच्या हातात ह्या देशाच्या धुरा दिल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटते का? मित्रांनो, दोष कोणाचा आहे माहिती आहे का? तर समाजाचा आहे, त्या आईवडिलांचा आहे, त्या पालकांचा आहे. त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ते कमी पडले, त्या शिक्षकांचा आहे. आज सगळ्यात त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. मित्रांनो, ह्यापूर्वी या भारतामध्ये, या देशामध्ये अशी असंस्कृत भाषा वापरली जात नव्हती. असे असंस्कृत विद्यार्थी का किंवा अन्य कुठल्याही स्तरातील व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळाले नसेल. एखादा जर रस्त्यावरती शिव्यागाळ करणारी व्यक्ती आपण पाहिली तर आपण त्याला रोखतो, अरे काय शिव्यागाळ करतोयस, तुझं मत मांड ना, तुला काय म्हणायचं ते मांड, शिव्यागाळ कशाला करतोयस, असं आपण त्याला रोखतो. इथे तर अगदी दिवसा ढवळ्या त्या प्रमुखाला, राष्ट्रप्रमुखाला
त्या पंतप्रधानांना शिव्या गाळा घालत होते, त्यांच्या आई वडिलांचा उद्धार केला जात होता. मित्रांनो, याला सुसंस्कृतपणा म्हणत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या आंदोलकांनी काय मागितलं होतं, तर धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तो झाला सुद्धा. आता राजीनामा का मागितला, का मागत होते, आपण गृहीत धरूया की ती जबाबदेही कोणाची होती, धर्मेंद्र प्रधान यांची, त्या शिक्षण मंत्र्यांची. ती परीक्षा व्यवस्थित पार पाडणं, ते कमी पडलेत असं आपण गृहीत धरूया. ते कमी पडलेत. त्यांनी स्वतःहून ती पेपर लीक केलं का, पेपर फुटी केली का, नाही मित्रांनो. चोरांनी उचक्क्यांनी ती केली. आता त्याच्या मागे कोण कोण आहेत ते तपासलं जाते, ते शोधलं जाते. त्यांना कारागृहात सुद्धा टाकलेलं आहे, त्यांची चौकशी होती. पण मित्रांनो, खुद्द धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी ती चोरी केली का, तो पेपर लीक केला का, तर नाही. तरीसुद्धा त्यांनी तो राजीनामा दिला, तुम्ही मागितलात, कारण त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. आणि त्यांनी तो राजीनामा देण्यापूर्वी जे त्यांनी कार्य हातात घेतलं होतं, त्या मंत्रिपदाच्या खाली, छायेखाली जे कार्य त्यांनी घेतलं होतं शिक्षण मंत्री म्हणून, ते त्यांनी चोख पार पाडलं. त्यांनी जे काय बदल आणले त्या शिक्षण संस्थेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, जे काय खोटा आपल्याला इतिहास सांगण्यात येत होता, चुकीच्या प्रकारे अभ्यासक्रम आपल्याला दिला जात होता, त्याच्यामध्ये सर्व परिवर्तन आणलं. आणि ह्या परिवर्तनालाच विरोध आहे. ज्या प्रकारे जे कोचिंग सेंटर चालू होते, त्या कोचिंग सेंटरमधून जे काय लूटपाट चालू होती, त्याच्यावरती रोख आणला. मित्रांनो, ह्याच्या विरोधात हा विषय होता. त्यांनी केलेल्या त्या आमूलाग्र बदलाला यांना मान्य नाही आहे. या झुरळ पार्टीला हे मान्य नाही आहे, त्या कॉक्रोच पार्टीला ते मान्य नाही आहे. असो मित्रांनो, मग त्यांनी तो राजीनामा दिला, ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. मित्रांनो, मी त्यांना समजू शकतो, पण असे विद्वान, असे बुद्धिजीवी पण मी पाहिलेत, जे आपल्या घरात बसून त्याच्यावरती चर्चा करत आहेत, राजीनामा द्यायला पाहिजे. अरे पण का, कारण काय, त्याच्यावरती त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. कशा प्रकारे, त्याच्यावरती उत्तर नाही आहे. तुम्ही मागणी काय करायला होती, त्या शिक्षण संस्थेमध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये, त्या विषयामध्ये आमूलाग्र बदल आणण्याची मागणी करायला पाहिजे. तर ती मागणी राहिली बाजूला, तो बदल राहिला बाजूला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मित्रांनो तो त्यांनी दिला. आता एक जबाबदेही, त्यांची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली. आता दुसरी जबाबदेही पण इथे निर्माण झालेली आहे. ती जबाबदारी कशी निर्माण झाली, तर जे आंदोलक होते त्यांनी अराजकता माजवली होती. अराजकता, त्यांनी सर्व कायदे कानून सगळे उल्लंघन केले होते. हे काय तुम्ही तिकडे बघितलं, त्या 20व्या दिवशी ज्यावेळी त्यांनी तिथून तो मार्च केला संसदेपर्यंत, ते संसदेपर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये जे काय त्यांनी उत्पात लाव केला, जाळपोळ केली, तोडफोड केली, शिव्यागाळ केल्या, बरंच काय बरेच व्हिडिओ तिथे आपल्याला दिसत आहेत. पण बरेच जण ते व्हिडिओ कटछाट करून त्या विद्यार्थ्यांवरती कसा काय लाठीमार झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी लाठीमार झाला होता का, तर नाही. मित्रांनो, जे काय घडलं त्याला कारण क्रियेला प्रतिक्रिया होती. आता क्रिया कोणी केली, तर या तथाकथित आंदोलकांनी. मित्रांनो, त्या तथाकथित आंदोलकांनी ही क्रिया केली. त्यांनी तोडफोड केली, शिव्यागाळ केल्या, बऱ्याच घटना घडल्या तिथे. त्यामुळे पोलिसांनी, त्या सुरक्षा रक्षकांनी केलेली ती कारवाई होती आणि ती सुद्धा सौम्य प्रकारची होती. कोणी तिथे रक्तबंबाळ झाला नाही, कोणाचाही जीव गेला नाही आहे. लक्षात घ्या, जे काय घडलंय ते त्या गडबडीमध्ये सुद्धा घडलंय, धावपळीमध्ये सुद्धा घडलेलं आहे आणि दुसरी गोष्ट लाठीचार्जमध्ये सुद्धा घडलेलं आहे. हे आपण मान्य करू. पण त्याला कारण कोण आहे, त्याला जबाबदार कोण आहे, तर ते आंदोलक. असो मित्रांनो, आता ह्या घटना घडल्यानंतर ज्यावेळी हे त्या झुरळ पार्टीचे प्रवक्ते, नेते ज्यावेळी त्या पत्रकार परिषदेला सामोरे गेले, त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं, जे तिथे अराजकता माजवणारे जे काय एलिमेंट्स होते, जे काय तिथे लोक होती, व्यक्ती होते, ते आमच्या ह्या संघटनेची त्यांचं काही लेणं देणं नाही. ह्या आमच्या आंदोलनाशी काही लेणं देणं नाही. त्यांना तुम्ही कोणतीही शिक्षा करू शकता. मित्रांनो, याचा अर्थ त्यांनी ते झिडकारलं की ते लोक कोण होते, तर आमचे आंदोलक नव्हते. उद्या सकाळी जर त्यांच्यावर कारवाई झाली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार,
हा सरळ साधा प्रश्न आहे. जर तुम्ही त्या पेपर लीकमध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय, तर या आंदोलनामध्ये जे काय अराजकता माजवली, देश विघातक कार्य केलं, या देशाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला, जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, असे जे तिथे एलिमेंट्स होते, असे जे उपद्रवी तिथे होते, असे जे गुन्हेगार तिथे होते, त्याची जबाबदेही कोणी घेणार? कोण घेणार? तो अभिजित दिपके घेणार का? तो सौरभ घेणार का? किंवा आणखीन कोण त्याचा नेता घेणार का? प्रवक्ता घेणार का? की अरविंद केजरीवाल घेणार? की राहुल गांधी घेणार? कोण घेणार? की अखिलेश यादव घेणार? कोण घेणार? आता ह्याच्यावरती सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. जर तुम्ही एका मुद्द्यावरती ज्याची जबाबदारी नसताना सुद्धा, त्याच्यात ते सरळ सरळ सम्मिलित नसताना सुद्धा त्या शिक्षण मंत्र्याला जबाबदार ठरवून त्याचा राजीनामा घेतला, तर आता ज्या घटना घडल्यात त्या घटना तुमच्या अधिपत्याखाली घडल्या आहेत, तुमच्या त्या आंदोलनामध्ये घडलेल्या आहेत. तुम्ही ते आंदोलन शांततापूर्ण पार पाडू शकलात नाहीत. त्या आंदोलनामध्ये तुम्ही काय केलं? ज्या काय भाषा वापरल्यात, जे काय प्रक्षोभक भाषण केलं, त्याच्यामुळे हा सगळा उपक्रम त्या आंदोलकांनी घडवला, ती अराजकता माजवली. मग याची जबाबदारी कोण घेणार? मित्रांनो, इथे सुसंस्कृतपणा सुद्धा आला. मग जर तुम्ही इतरांकडून मागताय, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, असं कसं काय? दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंजाबमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकमध्ये जी पेपरफुटी झाली, त्याच्याबद्दल आंदोलन करणार का? हाही प्रश्न तिथे विचारला गेला. त्यामुळे हेच त्या कोकरज जनता पार्टीचे नेते, प्रवक्ते तोंड घेऊन पळत होते. त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यांनी ते झिडकारलं. मग तिथे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी त्या परीक्षा दिल्या, ते परीक्षार्थी जे होते, त्यांचा आवाज कोण उठवणार? म्हणजे त्या राज्यांमध्ये, म्हणजे तिथे सरकार कोणाचं आहे? पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टीचं, कर्नाटकमध्ये कोणाचं आहे? तर काँग्रेसचं, केरळमध्ये कोणाचं आहे? तर काँग्रेसचं. मित्रांनो, म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह हा विरोध करणार का? तो विरोध कोणाचा करताय? भारतीय जनता पार्टीचा. ज्या सरकारने आज तगायत विधायक कार्य केलेली आहेत, त्यांनी अनेक प्रकल्प राबवलेत, अनेक योजना राबवल्यात 2014 पासून आज तगायत. त्याची आपण गिनती करू शकतो, गणना करू शकतो. असे प्रकल्प, अशा योजना, असे विधायक कार्य केलेले आहेत. त्या सरकारला तुम्ही काय करताय? जेरी सांडताय. त्या सरकारवरती ताशेरे ओढताय, शिव्यागाळ करताय. किती हास्यास्पद गोष्ट आहे. मित्रांनो, अमेरिकेचा सुद्धा याच्यात हस्तक्षेप आहे, चीनचा हस्तक्षेप आहे. त्यात स्पष्ट झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, हा विषय जो आज मांडतोय, तो विषय मी पालकांना प्रश्न करतोय, त्या आईवडिलांना प्रश्न करतोय की तुम्ही जे काय जन्माला घातलेत मुलं मुली आणि त्यांना विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षणाला पाठवलंय, ते विद्यार्थी, ते विद्यार्थिनी, त्यांच्यावरती तुम्ही संस्कार करायला विसरलात, त्यांना सुसंस्कृत करायला विसरलात, त्यांना एका चौकटीत बसवायला विसरलात, त्यांना कायद्याचं तुम्ही शिक्षण द्यायला विसरलात, त्या संविधानाचं शिक्षण द्यायला विसरलात. बाबासाहेबांचं नाव घेऊन जे संविधान झळकावतात, त्या संविधान झळकावणाऱ्यांना मी प्रश्न विचारतोय, तुम्ही संविधानाच्या बाहेर जाऊन, त्या कायद्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन हे जे काय कृत्य करताय, जे काय प्रयोग करतायत, जे काय माती भडकावतायत, ते योग्य आहे का? म्हणजे तुम्ही सुद्धा हे माती भडकवून, प्रयोग करून तुम्ही नक्की काय करताय? नक्की ह्या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये काय करताय? अराजकता माजवताय. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? ह्याची जबाबदेही कोण घेणार? हे स्पष्ट करावं. मित्रांनो, मी जबाबदारी घ्यायला सांगतोय त्या पालकांना, ज्या पालकांनी असे आपली मुलं निर्पजलीत, सुसंस्कृतपणा त्यांच्यात मुळीच नव्हता, संस्कृती मुळीच नव्हती, संस्कार मुळीच नव्हते, याची जबाबदारी कोण घेणार? दुसरा, त्या आंदोलनाची जबाबदारी कोण घेणार? जी अराजकता माजवली होती, त्या आंदोलनाची जबाबदारी कोण घेणार? तिसरी गोष्ट, असंवैधानिक ज्या गोष्टी तिथे घडत होत्या, असंवैधानिक गोष्टी घडत होत्या, अराजकता माजवली होती, जे काय प्रक्षोभक भाषणं दिली होती, अशा त्या राजकीय पुढाऱ्यांचा
किंवा त्या पार्ट्यांची ती जबाबदारी कोण घेणार, याचंही उत्तर द्यावं. या सरकारने जबाबदारी घेतली, त्या परीक्षाही राबवल्या, यथासांग पार पाडल्या, त्यांना न्याय मिळवून दिलं. त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आत्महत्या केली त्यांना आपण परतवू शकत नाही, पण त्यांची न संपणारी, न कमी होणारी जबाबदारी स्वीकारली. काही पैशाने, काही रकमेने त्यांच्या कुटुंबाचं ते झालेलं नुकसान भरून काढू देऊ शकत नाही आपण, पण ते केलं. हातात कोणाच्या नसते. मित्रांनो, जर ते पालक जे आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकले ना, तर जबाबदारी त्यांची आहे. जर ते आंदोलन तुम्ही शांततेपणे पार पाडू शकलात नाही, तर ते जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही राजकीय परीक्षक असाल, तुम्ही राजकीय विरोधक असाल, तर तुम्हाला सांभाळून बोलायला हवं होतं. संविधानाच्या चौकटीत, कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून भाषणं करायला हवी होती. आणि जी भाषणं तुम्ही प्रोव्होक करण्यासाठी जी केली, त्या भाषणामुळे जे काय घडलं, जे काय सार्वजनिक स्थळावरती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार? हे पक्षश्रेष्ठी घेणार का? ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, जे उद्धव ठाकरे, ते राज ठाकरे घेणार का? की येऊन फक्त माती भडकवायचं, अराजकता माजवायची? याची जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर त्याने द्यावं, त्या जबाबदार व्यक्तींनी द्यावं. हाच माझा तुम्हाला स्पष्ट सवाल आहे, प्रश्न आहे. हा माझा क्वेश्चन आहे. तिन्ही भाषेत मी सांगितलं. आता कळत नसेल, वास्तव तुम्हाला दिसत नसेल, तर काही करू शकत नाही. मग दगडावरती किती डोका पडलं तरी दगड फुटणार नाही, आपलं डोकं रक्तबंबाळ होईल. मग अशा दगडांसमोर डोकं आपटून काही चालणार नाही. माझं मी मत प्रकटीकरण केलं आहे, विश्लेषण केलं आहे. तुम्ही आता निर्णय घ्या आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. चर्चा होणं आवश्यक आहे, शास्त्रार्थ होणं आवश्यक आहे. तर ही चर्चा घडवून आणा कमेंट बॉक्समधून, किंवा तुमच्या सामाजिक माध्यमातून, किंवा तुमच्या घरी या चर्चा घडवून आणा. आपापल्या त्या पाल्यासमोर, त्या विद्यार्थ्यांसमोर, त्या मुलांसमोर, विद्यार्थ्यांसमोर. तरच काहीतरी निष्पन्न होईल. तर या देशाचा उद्धार होईल, राष्ट्राचा उद्धार होईल. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. वास्तवावर बोलू त्याच्यामुळे शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.